तर पोट्टी हो. आज सकाळी तयार वगैरे झालो आणि गेलो स्टँडवर गेलो तर डिवायडरले कलरिंगचं काम लागलं होतं. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा, द्या कलर. नाही त्या एका भिलटे आहे डिवायडरले रात्री. त्यानंतर गेलो शामुदाच्या दुकानात थोड्या वेळ बसलो. बिस्किट वगैरे खाल्लं. थोड्या वेळानं आले आदेश डॉन. निरा जांभळत देत जात. मी म्हटलं रात्रभर झोपले नाही वाटते पोरी संग बोलू तो ना धाव ना. मग गेलो घराच्या दुकानात. ती म्हणत मला घेऊ नको व्हिडिओ. मी तुला थोडी घेऊन आलो बाबा मी. त्यानंतर आलो घरी आल्यानंतर मग आजीने केलं आज भाऊ बिट्टे आहे. मग बिट्ट्या भिळवल्या मस्तपैकी, जेवण वगैरे केलं बिट्टेचं. त्यानंतर गाडी काढली आणि आलो डायरेक्ट स्टँडवर आल्यावर लागलं खूप पाणी. या पाण्याचं की सांगता नाही, कधी चालू होते कधी बंद होते. त्यानंतर मग घरचे आले आपल्या, निघालो आम्ही अकोल्याला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले आलो RLT कॉलेज पुढे. इथं आल्यानंतर यारीच्या मध्ये गेलो, चहा वगैरे पेला मस्तपैकी. त्यानंतर गेलो कोणार्क ग्राफिकमध्ये. इथं वर जाऊन बॅनर वगैरे टाकलं होतं. ते बॅनरची मशीन पाहिली मी कशी छापते ते बॅनरची मशीन. म्हटलं घेऊन गेले पुरते एखादी बॅनर छापायले. तिथून गेलो मी डायरेक्ट घरी गेल्यानंतर मोबाईल लावला सगळ्यात पहिले चार्जिंग काऊन की मोबाईलला चार्जिंगच नव्हती आपल्या. त्यानंतर मग आईने घरी गेल्या होत्या बिट्ट्या, हे अलग प्रकारच्या बिट्ट्या केल्या म्हणे मारवाडी, त्या खाल्ल्या. त्यानंतर मग भातही केला होता, भातही भिळवला ताकद न. त्यानंतर मी म्हटलं वजन पोह गळे आपला आज किती आता. वजन मग काहीच नव्हतं आपलं, 52 किलो. किती खाल्लं तर वजनच नाही वाढत बा, काय करा काय समजत नाही. मग थोड्या वेळ टाइमपास वगैरे केला. मग झोपलो बाबा मी. झोप आली मला काय करता, चादर किद्दर घेतलं मस्तपैकी अंगावर. चला पोट्टे भेटू आपण उद्या अशाच ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करजा बाबा नक्की. जय श्रीराम.